हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत 66. पराभक्ती. पराभक्ती याचा अर्थ आहे भक्त आणि भगवंत श्री एकरूप झाले. आता भक्ताचे स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तिमत्व, जीवन राहिले नाही. गंगा समुद्राला मिळाली, समर्पित झाली, एकरूप झाली. आता गंगा निराळी ओळखता येत नाही. अशी भक्ताची अवस्था झाली की त्याला पराभक्ती साध्य झाली. भक्त भगवंत श्रींमध्ये विलीन झाला. आता भक्ताला ती विराट वैश्विकता प्राप्त झाली. आता येथून माघारी फिरणे शक्य नाही. याच देही त्याला अध्यात्मामधील सायुज्य मुक्ती ही सर्वोच्च अवस्था प्राप्त झाली. संतश्रेष्ठ तुकाराम बुवांनी म्हटले आहे, तुका झाला पांडुरंग, ते याच भावावस्थेचे वर्णन आहे. अवघा रंग एक झाला. ही सुद्धा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचीच पांडुरंगामध्ये एकरूप झालेली आत्मानुभूती आहे. आता उरलो उपकारापुरता ही त्यांच्या सायुज्य मुक्तीची खूण आहे. येथे एक मोठी मौज पाहण्यासारखी आहे. पापी, अडाणी, अज्ञानी, साधे भोळे सरळ मनाचे एक एक क्षणी झटका बसावा तसे परमात्म्याच्या चरणी संपूर्ण लीन होतात. ते त्यांचा भूतकाळ त्यांच्याही नकळत पूर्ण विसरतात. त्यांच्यात पराभक्ती प्रविष्ट होते. परमात्मा त्यांचे समर्पण स्वीकारतो. याचवेळी पंडित, विद्वान मागे राहतात, कारण ते त्यांच्या विद्वत्तेची, त्यांनीच ठरवलेली मुक्ती ही किंमत मागत असतात. त्यांना त्यांचा हा अहंकार नडतो. शुकमुनींनी जाजल्य ऋषींना आध्यात्मिक उपदेशासाठी मांस विकणाऱ्या तुलाधाराकडे पाठवले होते. भक्तासाठी भौतिक मृगजळ आहे. हरि ओम.